एखादा अभंग. पण दत्तप्रभूंचं वर्णन नाथ महाराजांनी खूप केलेलं आहे. का नाथ महाराजांनी केलंय? नाथ महाराजांना दत्तप्रभूचा साक्षात्कार आहे आणि नाथ महाराज दत्त परंपरेतले आहेत आणि दत्त परंपरेतले नाथ महाराज असल्यामुळं नाथ महाराज हे बोलतात. धरी अवतार विश्वतारावया का? तर नाथ महाराजांना तो अनुभव आलाय. अनुभव आल्यानंतरच संत बोलत असतात. तुका म्हणेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. दत्तप्रभूंचा अवतार झाला तो नाथ महाराजांनी स्वतः अनुभवला. असं म्हणतात नाथ महाराजांना दत्तप्रभूंचं दर्शन झालंच, पण दत्त चोपदारी करीतसे. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या सेवेकरता नाथ महाराज ब्राह्मण कुळामधले, ब्रह्मचर्य आश्रमामधले जनार्दन स्वामी महाराजांच्या कडे सेवा करण्याकरता थांबले. काय माहितीये का? ज्ञान प्राप्त करण्याकरता सेवा लागतेच. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळखून. तिथं गुरूंची सेवा करावी लागते. उपदेक्षण तिथे ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. मग तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. गुरूंची सेवा करावी लागते. नाथ महाराज जनार्दन स्वामी महाराजांच्याकडे सेवा करण्याकरता आणि सेवा करण्याकरता थांबल्यानंतर जनार्दन स्वामी महाराजांनी नाथ महाराजांना हिशोबाची सेवा दिली. हिशोबाची सेवा. आणि हिशोबाची सेवा दिल्यानंतर जो जो काही हिशोब आहे तो नाथ महाराजांनी मांडायचा. आश्रमातला जो जो काही खर्च आहे, जे काही जमा आहे आणि जो काही खर्च होतो तो सगळा मांडण्याचा हिशोब नाथ महाराजांकडे होता, एकनाथ महाराजांकडे होता. आणि मग तो दिवसभराचा हिशोब लावायचा आणि मग सेवा करून नाथ महाराजांनी आराम करायचा. जुन्या काळामध्ये ते हिशोब लाखात नव्हता, कोटीत तर नव्हता. ते हजारो मध्ये बी दुर्मिळ असायचा. आणि ते पै मध्ये असा हिशोब असायचा. एक पैशाचा हिशोब त्या दिवशी काय जुळेना आणि जुळेना म्हणून आता ते झोपच येईना एकनाथ महाराजाला. हिशोब काय जुळेना. रात्री 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, पहाट होण्याची वेळ आली, हिशोब काय जुळेना. हिशोब नाही जुळला तर मग गुरुची आज्ञा आहे, गुरुनं सांगितलेलं हिशोब तर जुळला पाहिजे. मग ते कसा तरी 2:30-3च्या सुमारास सगळा ते हिशोब जुळला. आणि हिशोब जुळल्यानंतर जनार्दन स्वामी महाराज झोपलेले होते, आराम करत होते. ते हिशोब जुळला की टाळी वाजली. ते आनंद झाला की माणूस असा टाळी वाजवत असतो. म्हणून कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे. बरोबर आहे ना? आता का वाजवली पाहिजे त्याची मीमांसा करत बसणार नाही. पण शास्त्री महाराज भाऊ गुरुवरे बाबा सांगत असतात, लोक व्याख्यान किंवा बोलत असताना असं ऐकतात मन देऊन, बुवा आता पुढं काय सांगणार, महाराज आता पुढं काय सांगणार. आणि विठ्ठल विठ्ठल मना म्हणलं की त्याला वाटते आडुटाई झाली काय. खर तर हे कीर्तन हे कशा करताय? विठ्ठल विठ्ठल म्हणण्या करताय ना. जास्तीत जास्त नामचिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे याच्या करताय. पण लोक व्याख्यान कीर्तनकार करत असताना मन लावून ऐकतात. विठ्ठल विठ्ठल म्हणत असताना त्यांना वाटतं आता आता जरा जरा आराम झाला. महाराजाचं काय पान चिटकलं काय की विठ्ठला विठ्ठला. आनंद झाल्यानंतर मनुष्य असा टाळी वाजव. तसं आपल्याला सुद्धा कीर्तनामध्ये आनंद झाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर टाळी वाजवली पाहिजे. तर अशी टाळी वाजवली. आणि टाळी वाजवल्यानंतर जनार्दन स्वामी महाराज जागे झाले. नाथा, अरे काय झालं टाळी वाजवलीस? काय नाही, एकनाथ महाराज म्हणायला लागले, स्वामी हिशोब जुळत नव्हता, तुम्हाला जाग आली माझ्या टाळीमुळं. हिशोब जुळत नव्हता आणि तो आत्ता हिशोब जुळला आणि त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि मग मी टाळी वाजवली. जनार्दन स्वामी महाराज प्रसन्न झाले. या जगामध्ये सगळ्यात शिष्याला जगातला सगळ्यात मोठा आनंद जर कोणता असेल की त्याच्या सेवेनं जर गुरु ज्या दिवशी प्रसन्न होतील त्याच्यासारखा आनंद शिष्याला कोणताच नसतो. ज्ञानोबराय आपल्या वाघ यज्ञातून माझे गुरु प्रसन्न व्हावे याच्या करता तर ज्ञानेश्वरी लिहिती. ज्ञानोबराय म्हणतात हे पसादान मी माझ्या गुरु करता लिहिलेले असं ज्ञानोबराय म्हणतात. शिष्याच्या सेवेनं गुरु प्रसन्न झाले पाहिजे याच्या करता शिष्याचा सगळा अट्टहास. जनार्दन स्वामी महाराज प्रसन्न झाले सेवेनं आणि असं जनार्दन स्वामी महाराजांनी ठरवलं की याला आता दत्तप्रभूंचं साक्षात दर्शन द्यायचं. दत्तप्रभूंचं दर्शन द्यायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी जनार्दन स्वामी महाराजांनी नाथ महाराजाला सांगितलं, नाथा
उद्या आपल्याला सूर्यकुंडावरती जायचंय, सकाळी लवकर जायचंय. सकाळ झाली, स्नान आटोपलं, पूजा आटोपली. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामी महाराजांना सांगितलं कुठं जायचं. नाही, आपल्याला जायचं एका ठिकाणी फिरायला, चला. जनार्दन स्वामी महाराज पुढे आहेत, नाथ महाराज पाठीमागे आहेत. आणि असं करत 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 सूर्यकुंडाच्या जवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मलंग होता, एक लंगोटी, केस विस्कटलेले, कितीक तरी दिवसानं आंघोळ नाही केली असं शरीर झालेलं, नाकातून घाण येते, तोंडही चांगलं नाहीये, मळकट कळकट शरीर असणार, आजूबाजूला ती कुत्री वगैरे, त्या कुत्र्याच्या अंगाला सुद्धा केस नाही, लाल भडक असणारी ती कुत्री. अशा अवस्थेमध्ये मलंग त्या ठिकाणी होता. जनार्दन स्वामी महाराज आले. जनार्दन स्वामी महाराजांनी माग पुढं न पाहता त्या मलंगाला आलिंगन दिलं. नाथ महाराज थोडं आश्चर्यानं पाहायला लागले. मी ब्राह्मण, ब्रह्मचारी, मी ज्यावेळेस यांना पूजा करण्याकरता फुलं आणून देतो, त्यावेळेस फुलं सुद्धा वरून स्वीकारतात. फुलं घेतल्यानंतर लांब 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 वरून फुलं टाक असं म्हणतात. आणि बऱ्याचदा असं होतं, आपणही ज्यांना सोहळ्यात वगैरे पाहतो, मग ते आधी सोहळ्यात पाहिलेलं असतं, मग वेगळ्याच सोहळ्यात असतात. कळालं ना माझं बोलणं? मग पुन्हा आश्चर्याचं, आमच्या हातचं जमणं ह्याला बरं बाईलचं जमायले, असंही मनात भावना होती. नाथ महाराजांच्या मनामध्ये तशी भावना निर्माण झाली. आणि नाथ महाराज म्हटले, मी ब्रह्मचारी, माझ्याकडून फुलाचा स्वीकार करत असताना सुद्धा ते लांबून स्वीकार करतात. आणि या घाण अंगानं सगळी घाण पसरलेली, माशा असलेल्या, केस विस्कटलेले, केसावरती घाण असलेल्या या मलंगाला आलिंगन देतात, असं कस काय? ही सगळी लीला नाथ महाराज पाहत होते. नाथ महाराज पाहिल्यानंतर मग त्या मलंगानं सांगितलं, स्वामी जेवण करू आपण सोबत. ठीक आहे. कटोरा काढला. फकीर माणसाकडे कटोरा असतो, त्याला फकीर त्यालाच म्हणतात. महाराज, मी एका महाराजाला फकीर म्हणलो, त्याला लईच राग आला. एवढा राग आला की त्यानं मग ते सोक्ष मोक्ष लावायचा ठरवला. विठाला फकीर किसे कहा जाता है? जो जिसकी फिक्र चली गई है उसे फकीर कहा जाता है. ज्याची काळजी निघून गेली तोच खरा फकीर आहे. फकीर माणसाकडे कटोरा असतो. इकडे गुरुवर्य लाड गुरुजींनी फार मोठा उपकार केलाय बघा. एक ऋषिकेश करून भारतानंदजी स्वामी यांना इथं आणले. हे साधकावरती सगळ्यात मोठा उपकार येतो. कारण पूर्वी हे शिकण्याकरता, उपनिषद शिकण्याकरता, ब्रह्मसूत्र शिकण्याकरता ऋषिकेशला जावं लागायचं. इथं स्वामीजी आल्यापासून एवढा मोठा उपकार झाला की जे ऋषिकेशला जायचेत महाराष्ट्रातले विद्यार्थी, तर ते तिथं आले. स्वामीजी कधी तुम्ही दर्शन घेऊन बघा, ओरिजिनल साधू म्हणजे साधू. त्यांच्याकडे सुद्धा कटोरा आहे, तो कटोऱ्यातच जेवतात. मलंगाने ते कटोरा काढला आणि कटोरा काढून जनार्दन स्वामींना आवाज दिला, नाथा काय इकडे. अरे कुत्री दिसते ना, तिचं दूध काढून. नाथ महाराज म्हणले, कुत्री? एकदम मला आता दूध काढलं तरी गाईचं म्हशीचं दूध, कुत्रीचं. बरं कुत्रीचं जरी असलं तरी मेंढीचं शेळीचं ठीक आहे. ती कुत्री म्हणजे त्या कुत्रीच्या अंगावर एकही केस नाही, लाल भडक असणारी ती कुत्री, घाण असणारी ती कुत्री, त्या कुत्रीचं दूध काढायचं. काय गुरु आज्ञा शिरोधारी. गुरुनी काही जरी सांगितलं रे ऐकायचं. हे सेवकाचं नाम, शिष्याचं लक्षण गुरुनं सांगितलेलं आहे. कटोरा हातामध्ये घेतला. महाराज नाथ महाराजाच्या मनामध्ये आलं, ही मरायला टेकलेली कुत्री, हिच्यातून काय दूध निघणार आहे. नाथ महाराज गेले, हात लावल्यावर महाराज कटोरा भरून दूध निघालं. कटोरा भरून दूध निघालं. गुरूंची आज्ञा, गुरूंच्या जवळ आणून दिलं. आणि जवळ आणून दिल्यानंतर त्या मलंगाच्या जवळचे शेळे कुटके काढले. ते कुटक्याला महाराज बुरशी आलेली, कितीतरी दिवसाचे, ते 6 महिन्याचे कुटके असते, हिरवी बुरशी, ती सगळी बुरशी आलेली. ती बुरशी आलेली त्या कटोऱ्यात टाकली. आणि टाकल्यानंतर स्वामी महाराजांनी त्या मलंगाने भोजन केलं. नाथ महाराज लांबून पाहत होते, काय स्वामी महाराज, काय आमचे गुरु महाराज. कधी कधी शिष्य असे म्हणतात, आमच्या गुरुलाच काही कळत नाही. कधी कधी होत तसं, बरोबर आहे सिद्धू महाराज. कधी कधी एकांतात ह्या पोराची मुलाखत घेतली पाहिजे. आता आळंदी
ते म्हणतात तोंडा म्हणतील खरं गुरुजी सारखा स्वभाव. गुरुजी अहो खायला टायमाला देत नाही गुरुजी आमचा. आणि एक सांग का सिद्धू महाराज, तुम्ही पोराला किती जीव लावा, पूर्वीचा काळ वेगळा होता महाराज. आता पोराला किती जावा याचा अर्थ जीव लावणं सोडू नका, तुम्ही सोडणार बी नाही. किती जीव लावा कुठं ना कुठं उणीव काढतातच महाराज, काढतात. तर पूर्वीचा काळ अवघड होता, आता तरी चांगली सुविधा आहे. पूर्वीचा काळ फार बेकार होता. आमच्या फी पेक्षा पूर्वी राऊत बाबांनी मला एकदा सांगितलं, म्हणले शिळे कुटके मिठामध्ये आणि त्या चटणीमध्ये आम्ही पाणी टाकून ते भिजवून खाल्लेले. एकच पत्राची खोली होती म्हणले आळंदीला, त्याच खोलीमध्ये आम्ही राहिलेलो तेवढा काळ. म्हणून तर राऊत महाराजांनी आळंदीला विद्यार्थ्याच्या सोयी करता संध्याकाळच्या जेवणाची सुविधा केली. आता आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस संध्याकाळच्या जेवणाची सुविधाच नव्हती महाराज. जे दुपारी उरलंय ना त्याच्यातलेच ते बाजरीचे कुटके संध्याकाळी खायचे. ढोक महाराज भाजी वाटायचे. राऊत महाराज आल्यापासून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संध्याकाळचं जेवण चालू झालं आणि ती ही परंपरा पुढं महाराज नाही तिथं पण ती परंपरा पुढं चालू राहिली. महाराज म्हणले त्या काळात मला झालेला त्रास पुढे विद्यार्थ्याला झाला नाही पाहिजे. ते मला सांगायचंय काय, शिष्य उणीवा कधी ना कधी हे महाराजांचं चुकलं सांगतात काय ना महाराज स्वामी महाराज मलंगाच्या सोबत, घाण असणाऱ्या मलंगाच्या सोबत कुत्रीचं दूध, बुरशी आलेली कुटके ते सगळे खातायत. आणि सगळं खाणं झालं म्हणले नाथाला म्हणले जा कटोरा धुना. नाथ महाराज गेले. नाथ महाराज गेल्यानंतर म्हटले आता एवढं आपले स्वामी महाराज कधी कोणाला स्पर्श न करणारे, याच्यात काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणून तो प्रसाद कटोऱ्यात थोडा राहिलेला तो ग्रहण केला नाथ महाराजांनी. नाथ महाराजाला समाधी लागली महाराज. नाथ महाराजाला समाधी लागली आणि नाथ महाराजाला समाधी लागल्यानंतर स्वामी महाराजांनी समाधीतून उत्थान पावलं आणि त्या मलंगामध्ये 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, 3 मुंडके असणारे, 6 हात असणारे, बाजूबाजूला श्वान असणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्तप्रभू दिसले माय उभे गाय होऊनी पुढे वासरूप आहे वळून. असं दत्तप्रभूंचा साक्षात्कार नाथ महाराजांना झाला आणि परिणाम दत्तप्रभू नाथ महाराजांच्या घरी चोपदारी करायला लागले. दत्त चोपदारी निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत विश्वतारावया. अशा विश्व तारण्याकरता तुम्ही अवतार धारण करता. पुढे सगळे अवताराचीच मीमांसा आहे. दत्तप्रभूंचा अवतार असा आहे, दत्तप्रभूंच्या अवतारात सगळंच घेण्यासारखं आहे महाराज. दत्तप्रभूंचा अवतार सगळाच घेण्यासारखं. असं म्हणतात एकदा दत्त महाराज असे रस्त्याला थांबलेले होते. एका महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. रस्त्याच्या कडेला थांबलेले होते अवधूत वेशामध्ये. अवधूत संन्याशी वेश. अवधूत वेशामधले दत्तप्रभू रस्त्याच्या कडीला आहेत. एक राजा तिथून असा रस्त्याच्या कडीनं जात होता. जाता जाता यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर यांची प्रसन्नता ओसंडून वाहत होती. जे जे अंतकरणात असतं ते चेहऱ्यावरून दिसत असतं. अंतकरण जर प्रसन्न असेल, प्रसन्न प्रसन्नस्तु प्रसादता, भगवंताचा तो प्रसाद. अंतकरण जर प्रसन्न असेल तर ते चेहऱ्यावरून झळकत असत. वेश साधाय, कपडे साधेत, पण अंतकरणामध्ये प्रसन्नता, चेहऱ्याच्या
द्वारे झळकत होती. आणि बऱ्याच माणसांचं तसं असतं महाराज. काही काही माणसं गरीब असतात पण त्यांची प्रसन्नता चेहऱ्यातून झळकत असते. तुकोबाराय म्हणतात, स्मशानीचा आमा निहालीचे सुख. आम्ही स्मशानात बसलो तरी महालात बसल्यासारखं सुख आहे, आणि आपण महालात असतो पण स्मशानात बसल्यासारखं दुःख आपल्या चेहऱ्यावरती असतं. साधूचे हेच विशेष आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये साधू डगमगत नाही. आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रम आपम प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न कामका. कुठल्याही कामाच्या वेगानं तो साधू व्यापला जात नाही. हे तर साधूचं विशेष असतं. त्याला तर संन्यासी म्हणतात, तो तर साधू आहे. चेहऱ्यावरती दत्तप्रभूंच्या प्रसन्नता झळकत होती. जाता जाता त्यानं विचारलं, मी राजा आहे, माझ्या अंतःकरणात प्रसन्नता नाही, आणि तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता अशी ओसंडून वाहते. 1 इंचही या पृथ्वी तलावर जागा तुमच्या नावची दिसत नाही, पण चेहरा प्रसन्न दिसतोय. काय कारण आहे तुमच्या चेहरा प्रसन्न असण्याचं? त्यावेळेस दत्तप्रभूंनी अवधूत वेशातल्या संन्याशानं उत्तर दिलं की मी फक्त एक गुण माझ्या अंतःकरणात बाळगतो. जो जो मला भेटेन त्याच्यातला फक्त चांगला गुण आत्मसात करतो. चांगला गुण. या जगामध्ये पूर्ण सर्व गुण संपन्न असा एकही माणूस सापडणार नाही, आणि या जगामध्ये सगळाच अवगुणी असा एकही माणूस सापडणार नाही. कधी कधी सर्व गुण संपन्न असलेला मनुष्य सुद्धा, किंवा ज्याच्याकडे भरपूर गुण आहेत, त्याच्याकडे एखादा तरी अवगुण असतो. आणि कधी कधी अवगुणी माणसाकडे सुद्धा एखादा काय असतो? गुण असतो. कधी कधी माणसं गायनाच्या बाबतीत तयार असतात, पण कधी कधी वाजवता येत नाही. कधी कधी वाजवता खूप येतं, पण कधी कधी गाता येत नाही. कधी कधी काही काही माणसाकडे गुणाची खान असते. वैकुंठवासी आमचे अनुज महाराजांचे वडील गुरुजी, मला असं वाटतंय, मी ऐकलंय, दोन्ही म्हणजे पुढीकडून उजव्या हातानेही तेवढाच पकवाज, डाव्या हातानेही सुद्धा तेवढाच पकवाज. दुर्लभ असतात अशी माणसं, मला दुर्लभ असतात. तर काहीकडं पकवाजाची कला असते तर गायन येत नाही. कधी कधी गायन असतं तर कीर्तन बोलता येत नाही. कधी कधी बोलता येतं तर पण स्वर नसतो. बरोबर आहे ना? कधी कधी स्वर नसतो. मग बऱ्याचदा कधी कधी काही माणसं म्हणतात, महाराज आमचं बोलणं चांगलं हो, स्वरातच मार खायलो होता आम्ही, काय करा. खरं तर स्वर असणं हे भगवंताची देणे, त्याला गॉड गिफ्ट असं म्हणतात. मी बऱ्याचदा सांगितलं असं, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक रामचंद्र बाबा निकम होते. आयुष्यभर त्यांनी पेटीची प्रॅक्टिस केली. सिद्धगुरूची आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भाऊ पेटीची प्रॅक्टिस केली. शेवटपर्यंत स्वर लागलाच नाही स्वर. काही विद्यार्थी म्हणायचे, बाबा तुमचा स्वर लागत नाही तर कशाला भानगडीत पडत, जमत नाही ना, उगा कंबर कशाला बांधायची, द्या ना सोडून. नाही म्हटले, नाही सोडणार. शेवटच्या श्वासापर्यंत पेटीची प्रॅक्टिस केली. एकानं विचारलं, जमत नाही तर मग का आग्रह करता त्याचा, का तुम्ही तसं करता? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते फार गोड आहे. ते म्हटले, या जन्मात जर मी प्रॅक्टिस केली तर पुढच्या जन्मामध्ये प्रॅक्टिस न करता स्वर आपोआप लागेल माझा. आपोआप. मला सांगायचंय काय, कधी कोणता गुण असतो तर कधी कोणता गुण नसतो, पण अवगुणी माणसाकडेही काही काही गुण घेण्यासारखा आहे. प्रेमानंदजी महाराजांची ज्यावेळेस मी मुलाखत ऐकत होतो, सगळ्या विश्वाला त्या बाबाने एका जागेवर बसून वेळ लावलं. ही साधूची ताकद असते. मायबा वृंदावन सोडत नाहीत, पण अख्खा समाज त्या माणसानं खेचून आणला. साधूची पवित्रता आणि साधूची ती ताकद असते. ते बोलत असताना एका व्हिडिओ मध्ये मी असं ऐकलं, सिद्धू महाराज ते म्हटले, ललमाणी काका, की मला एका पेणाऱ्या माणसानं उपदेश केला, म्हणजे त्याच्यामुळे मी इथं आहे. घाटावर ज्यावेळेस मी काशीला पडून राहायचो, कधी कधी मला भिक्षाही भेटत नव्हती, कुणी आणून दिलं तर मी खायचो काशीच्या घाटावरती. त्यावेळेस मला एका पेनारानं उपदेश केला, बाबा बडे अच्छे हो तुम, बस ये मार्ग मत छोड़ना, एक दिन भगवान तुम्हारे यहाँ आ जाएंगे. एका पेनारानं उपदेश केला, आणि त्या उपदेशाचा परिणाम म्हणले मी आज या भक्ती मार्गामध्ये. कधी काय कोणाकडून चांगला गुण घेता येईल सांगता येत नाही, म्हणून काही काही माणसं तिरस्कार करतात. तिरस्कार नाही करायचा कधीच कोणाचा. गुणग्राही वृत्ती असली पाहिजे. मला सांगायचं काय, दत्तप्रभूंनी सांगितलं, माझ्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे, जो जो मला भेटला, ओवी ऐका, जो जो आठवा, बऱ्याच जणाला ओवी पाठ आहे, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो मी गुरु केना जाण. जो जो मला भेटेन तो तो मी गुरु केला. एका कन्येला गुरु केलंय.
कोणी? दत्तप्रभूंनी. का गुरु केलं? त्या मुलीला पाहण्याकरता पाहुणे आले. मायबाप गेले ते गावाला. मग तिनं आता ते सामुग्री करण्याकरता, ते कुटण्याकरता ते सगळं मसाल्याचं ते सामान घेतलं. असं साळ काढायला लागली. काढता काढता बांगड्याचा आवाज यायला लागला. बांगड्याचा आवाज पाहुण्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी बांगड्या काढल्या. 2च बांगड्या ठेवल्या. त्या दोन्ही बांगड्याचा आवाज यायला, त्याच्यात एक बांगडी काढून ठेवली. मग दत्तप्रभूंनी त्याच्यातून बोध घेतला की सुखी व्हायचं असेल तर एकटं राहावं लागेल. ज्याला सुखी व्हायचंय त्याने एकटं हा प्रारब्ध वशामध्ये कुटुंबात राहावं लागत असेल, प्रारब्ध वशामध्ये समाजामध्ये राहावं लागत असेल, प्रारब्ध वशामध्ये अपघातानं नाईलाजानं समाजामध्ये राहावं लागत असेल, पण अंतःकरणातला अलिप्तपणा फार आपल्या हितासाठी आवश्यक असतो. बरेचदा आपण सांगतो ना, नेहमी सगळ्यांनाच माहिती आहे, आम्ही कीर्तनातून काय सांगणार आहेत, यायचं एकल्याला जायचं एकल्याला, मध्ये सगळ्यांची भेट होते. आणि कितीही जागा चांगली असली, कितीही व्यक्ती चांगला असला तरी एक कालांतरानं त्या व्यक्तीला सोडावं लागणार आहे. एका कन्येचा उपदेश, कन्येला गुरु केलं, समुद्राला गुरु केलं, वाऱ्याला गुरु केलं, ससाना नावाचा पक्षी आजगराला गुरु केलं. आजगर स्वतःच्या उदरनिर्वाह करता जागा सोडत नाही. एक मलुकदासजी महाराज म्हणून एक संत वृंदावनात होऊन गेले, ज्यांच्या पीठावरती आता परमपूज्य गुरुवर्य राजेंद्रदासजी महाराज आहेत, फार मोठे महात्मे. त्या पीठाचे जे मुख्य आहेत मलुकदासजी महाराज, त्या मलुकदासजी महाराजांनी एक दोहा फार सुंदर लिहून ठेवलाय महाराज. अजगर करे न चाकरी, अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दास मलुका एक है, सबके दातारा. अजगर कोणाची इथं नोकरी करण्याकरता जात नाही, पक्षी कोणाकडे काम करत नाही, सगळ्यांचा दाता राम आहे. अजगराकडून शिकलं, उदरनिर्वाह करता जागा सोडत नाही, त्याच्याकडे सगळं येतं. ससाना नावाचा पक्षी, ससाना नावाचा पक्षी आपल्याला मांस मिळावं याच्या करता भटकायला लागला. त्याला काय मांस मिळालं नाही, पण एका छोट्या ससाण्याकडे मांसाचा तुकडा होता, आणि त्या छोट्या ससाण्याकडे हा मोठा ससाना आला. त्या छोट्या ससाण्यानं काय केलं भाऊ, त्याच्यातला अर्धा मांसाचा तुकडा मोठ्या ससाण्याला दिला, आणि मोठ्या ससाण्याला दिल्यानंतर मोठा ससाना निघून गेला. याचा अर्थच असा आहे की संग्रही केलेलं कधी कोणाला तरी देता आलं पाहिजे, तर आपली सुटका होत असते. माणूस संग्रह करतो, खूप संग्रह करतो, पण कधी कधी संग्रह केलेलं ज्याची लायकी नाही त्याच्या पदरात टाकावं लागतं. जे काही आपण संग्रही करू ते कधी कधी कोणा साधूला, कधी कोणा एका भक्ताला, कधी कोणा एका वारकऱ्याला देता आलं पाहिजे. ससाण्याला गुरु केलं, पिंगला नावाची वेश्या तिला गुरु केलं, ज्या पिंगलेनं असे 24 गुरु आहेत महाराज. मधमाशीला गुरु केलं, शहद गोळा करणारा, मध गोळा करणारा त्याला गुरु केलं. दत्तप्रभूंचं हे जीवन आहे, गुणग्राही वृत्ती दत्तप्रभूंची आहे. दत्तप्रभू 24 गुरु करतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण, म्हणून असे दत्तप्रभू